आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। नाशिकची जागा लढवण्यास तयार होतो पण अपमान झाला, त्याच्यामुळे थांबलो। नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचं धक्कादायक विधान। मी माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली, छगन भुजबळांचं वक्तव्य। इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकची लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याचं मी म्हटलं मग आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होत आहे, काय मी थांबून घेतो। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढवेल, जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। तुतारी वाजवणं फार अवघड काम आहे, कोणीही वाजवून दाखवावं, मी 1000 रुपये बक्षीस देतो, जयंत पाटलांचं मिश्किल विधान। आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे। तुतारी वाजवणं फार अवघड काम आहे, चर्चा कुणी वाजवून दाखवावं, 1000 रुपये। मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या पक्षामध्ये जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। येत्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण लढणार आहोत। कुठलं पद कोणाला द्यायचं हे महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत, ज्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, काँग्रेसचे सर्व नेते, ज्याच्यामध्ये राहुल गांधी सुद्धा येतात, ते त्या ठिकाणी निर्णय घेतात। विधानसभेसाठी 80 जागांवर भुजबळांचा दावा कायम, 15 ते 20 जागा तरी जास्त मिळणार की नाही, भुजबळांचा सवाल। संदर्भात तुम्ही जो दावा केला होता तो आजही कायम असणार आहे की अवश्य 60 सदस्य जे आहेत, जे अपक्ष आमच्याकडे आले ते पण आमच्याकडे आहेत, 15-20 जास्ती मिळतील की नाही लढायला आम्हाला, तू काय हो माझा तो मागरा आहे तो। अण्णा हजारेंनी महाराष्ट्रामधल्या आणखी घोटाळ्यांवर आवाज उठवावा, मी सगळे उपोषणाला बसायला तयार, शिखर घोटाळा प्रकरणावरून संजय राऊतांचं अण्णा हजारेंना आवाहन। प्रफुल्ल पटेल यांची 150 कोटीची प्रॉपर्टी जी ईडीने जप्त केली, ही प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहांनी त्यांना परत दिली, हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे। अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत। शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार, अण्णा हजारे निषेध याचिका दाखल करणार, 29 जूनला कोर्टामध्ये पुढची सुनावणी होणार। देशात 10 वर्ष फक्त अहंकार, सत्तेचा गैरवापर आणि बदल्याचे राजकारण, आरएसएस प्रमुख नेत्यांनी न घाबरता समोर यावं, आरएसएसनं ठरवलं तर मोदींचं सरकार सत्तेमध्ये राहणार नाही, संजय राऊतांचा जोरदार निशाणा। त्यांनी रामाची पूजा केली नाही, त्यांनी त्यांच्या चमच्यांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली, त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला। तरी हा पराभव अर्धवट आहे, पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्यांनाही पुढे यावं लागेल। ठाकरे गटाला मुंबईत लाखो मतं मिळाली, मतदान करणारे आफ्रिका श्रीलंकेवरून आले होते का, आम्हाला सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलं, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। यहाँ का साउथ अफ्रीका, श्रीलंका, ईरान, इराक से लोग आकर यहाँ वोट करते हैं क्या? इस राज्य के सभी जात धर्म के लोगों ने हमको वोट किया है। राज्यातील 2 मोठ्या नेत्यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती, मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये 2 मोठ्या नेत्यांची भेट, राजकीय भेटीचं येत्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये पडसाद दिसणार का, चर्चा सुरू।